नाशिक शिवसेनेमध्ये एबी फॉर्म वाटप सुरू असताना जोरदार राडा झाला। माजी महापौर विनायक पांडे आणि त्यांच्या मुलाचं तिकीट कापल्यावरून शहराध्यक्ष अजय बोरास्ते आणि जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांच्यात तूतूमेमे झाली। यावेळी बोरास्ते यांना धक्काबुक्की झाली, मात्र स्वतः बोरास्ते यांनी याचा इन्कार करत केवळ वादावादी झाल्याचं म्हटलंय। एसएसके हॉटेलच्या आत आणि बाहेरही दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। अखेर पोलिसांनी या परिसराचा ताबा घेत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलं। या गोंधळानंतर पांडे भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र ऐनवेळी पांडेंचा मुलगा ऋतुराज आणि भावजय कल्पना पांडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानं हे बंड संपलं। ज्यावेळेस त्याला समजलं माझी उमेदवारी कट झाली, मलाही समजलं मुलाची उमेदवारी कट झाली, मी सकाळी त्यांच्याशी बोललो, चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, उद्यापासून मी पक्षाच्या प्रचाराला लागतो। पण त्यांनी माझा मुलगा जाब विचारायला गेल्यानंतर अजय बोरास्ते आणि विजय करंजकर यांनी माझ्या मुलाची गच्ची धरली आणि धक्काबुक्की केली आणि त्याच्यातून हा सगळा वाद उद्भवला। मारहाण झाली वगैरे हे सगळं खोटं आहे। मुळात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही कुटुंबात वैचारिक मतभेद हे असू शकतात। शिवसेना आमचं कुटुंब आहे, या कुटुंबात वैचारिक मतभेद आपण समजू शकतो किंवा प्रासंगिक एखादा गोष्ट आपण समजू शकतो। मुळात जे काय आरोप वगैरे जे काय आहे हे राधान खोटं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।